आणि स्मार्ट नेट रत्नागिरी दोन्ही संघ तुम्हाला फायनल कॉल आहे. आपण जर वेळ घेत टीमचा संघनायक उपस्थित झालेला आहे. चला स्मार्ट नेट रत्नागिरी आपण अजिबात वेळ घेऊ नका. सामन्याला सुरुवात होते. राज तिर्लोटकर आणि त्याच्या साथीला जॉन फर्नांडिस ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्मार्ट नेट रत्नागिरी क्रिकेट टीमची धाडसकल गोवा क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. आज एका बाजूला जर पाहिलं तर धाडसकल गोवा क्रिकेट टीम मध्ये मोठी नाव आहेत. त्या तुलनेत स्मार्ट नेट रत्नागिरी क्रिकेट टीम जर आपण पाहिलं तर बलाढ्य संघासमवेत खेळते. मात्र तो देखील संघ चांगला आहे. स्मार्ट नेट रत्नागिरी चांगली बॅटिंग इथे करावी लागेल. मोठ्या प्लॅटफॉर्मवरती एक चांगली संधी मिळाली आहे, त्यामुळे त्या संधीचा फायदा घ्यावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती व्यक्तिगत पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हिमांशु पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती तयार आहे. व्यक्तिगत पहिलं षटक फेकेल. स्ट्रायकिंग गेला जॉन फर्नांडिस. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि त्यामधील पहिला बॉल. डे 4 मॅच 1 चौथ्या दिवसातील पहिली मॅच. लेन बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह केले. फॉलो थ्रू मध्ये थांबवले. चांगला बॉल इथे डिलिव्हर केलाय. ग्रीन पार्क स्टेडियम वरती क्रिकेटचा रणसंग्राम आता मात्र सुरू झालाय. बायकर मॅन यष्टीरक्षक म्हणून देखील तुम्ही पाहताय केतन मात्रेला त्याचे टनाटन फटके आपल्याला पाहायला मिळतील दुसऱ्या सत्रामध्ये. पहिलाच बॉल जॉन साठी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला अजून एक जाबाज खेळाडू आहे जॉन फर्नांडिस. मागे जात रूम बनवण्याचा प्रयत्न केला. बॅकफुट वरती सरकला. बॉल प्रचंड वेगात गेला. चांगली गोलंदाजी हिमांशु पाटीलच्या माध्यमातून होती. हिमांशु पाटीलचं देखील कौतुक करावं लागेल. दमदार सुरुवात केली आहे. मॅग्नेटरी पॉवर प्लेचं पहिल्या षटकामध्ये धावा अजून येत नाहीत. बॅट वरती बॉलच येत नाहीये. जॉन फर्नांडिस ऑन साइडला फटका. मिड ऑनला क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आहे. सिंगलने खातं ओपन केले तिसऱ्या बॉल वरती जॉन फर्नांडिसने. स्ट्रायकिंग एंडला प्रथमच राज तिर्लोटकर युवा टॅलेंटेड खेळाडू आहे. देवगड तालुक्यातील ज्या लीग स्टेजच्या सामने होतात त्या सामन्यामध्ये प्रभावी कामगिरी केली आहे आणि त्यामुळेच मोठ्या स्पर्धेमध्ये त्याला संधी येते. राज तिर्लोटकर स्ट्राईकला तयार. हवेत बॉल. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. विकेट आली आहे. पहिला धक्का राज तिर्लोटकरचा काही संपला. हिमांशु पाटील इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. हे व्यावसायिक क्रिकेट खेळणारे सगळे खेळाडू आहेत धाडसकल गोवा क्रिकेट टीमच्या खेम्यात. दुसऱ्या बाजूला राज तिर्लोटकरला एक मोठा मौका मिळाला होता.
त्या संधीचा फायदा घेता आला नाही. राज शून्यावरती माघारी परतलाय, त्याला भोपळाही फोडता आला नाहीये. त्याची उणीव भरण्यासाठी नवीन फलंदाज युवराज सावंत मैदानामध्ये दाखल होत आहेत. ग्रीन पार्क स्टेडियम आता मात्र प्रेक्षक वाढायला लागलेत. हिरवागार शारू परिधान केलेलं हे मैदान अनेक वर्षांची 48 वर्षांची परंपरा रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुपर 9चा देखील सुपर हिरो ठरला बबल नाईक, ज्याने मालिकेतला पहिला सुपर 9 ठोकला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा तो जाबाज डावखुरा लेफ्टी बॅटर बबल नाईक, त्याची चर्चा झाली. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. बॉल चांगला आहे, लेन चांगली आहे, दिशा देखील खूप चांगली पाहायला मिळते आणि वेग तर भन्नाट आहे. स्ट्रायकिंग येईल फक्त फलंदाज चेंडूकडे पाहत राहिलाय. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून हार्दिक हार्दिक स्वागत. बॉलर तयार कॉमेंट्री बॉक्सच्या इनकडून. स्ट्राईकला बॅटर. लेन बॉल कट करण्याचा प्रयत्न, फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक. सिंगल पाहायला मिळेल. एकच धाव एकेरी धाब्याने खातं ओपन झाले. टीमची धावसंख्या फक्त 2. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपला. हिमांशू पाटीलने खर्च केल्या फक्त 2 धावा. 6 ओव्हरची लढत. धाडसकल गोवा क्रिकेट टीम फिल्डिंग करत असताना स्मार्टनेट रत्नागिरी बॅटिंग करते. गोलंदाजी ट्रॅकवरती राकेश कर तयार. व्यक्तिगत पहिलं, टीमचं दुसरं षटक फेकेल. गणपती मंदिर एंड कडून गोलंदाजी सुरुवात करत असताना राकेश कहर पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग येईल, बॅटर तयार होईल. ऑफटिकवरचा बॉल ड्राईव्ह केलाय. पॉइंट आणि गलीच्या मधून बॉलला काढण्याचा प्रयत्न. सिंगल पाहायला मिळेल. धावा येत नाहीयेत. मोठे फटके आवश्यक आहेत बॅटिंग टीमला. मॅन्डेटरी पॉवर प्लेच ओव्हर संपला आणि त्यानंतर धावांची ती आवश्यकता फक्त 2च धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये आल्यात. जे षटक फलंदाजीसाठी पोषक गणलं जातं. या षटकामध्ये जर का धावा आल्या तर तुमचं टार्गेट सेट करण्यासाठी खूप सारी मदत होते बॅटिंग टीमला. फलंदाजांचा आत्मविश्वास देखील वाढतो. मात्र समोरून खूप चांगली गोलंदाजी. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जॉन फर्नांडिसचा फसलाय. डॉट बॉल. नाणेफेक जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय इथे घेतला धाडसकल गोवा क्रिकेट टीमच्या संघनायक केतन म्हात्रेने. स्ट्राईकला जॉनी तयार. आजच्या 4थ्या दिवसातील पहिली लढत. चांगला बॉल, तितका चांगला फटका. चेंडू हवेत आहे. मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न इथे जॉन फर्नांडिसने केलाय. 2 धावांची लहर येते. सांघिक दुहेरी धावाने टीमची धावसंख्या वाढते. फलकावरती 5 धावा. या पुढचा सामना राज ग्रुप दिल्ली धमाका क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये रणझुंजार वैभववाडी अशी एक महत्वाची लढत देखील प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. रिव्हर्सचा प्रयत्न केला. लेन बॉल उत्तर नाहीये. जॉन फर्नांडिसला बीट केलंय. बॉल डॉट. निर्धाव चेंडू भन्नाट गोलंदाजी होते. राकेश कहर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. स्ट्राईकला बॅटर पुन्हा एकदा तयार होईल. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूसी षटक. अजून चौकार षटकार येत नाही आणि ते काम जॉनला करावं लागेल. यावेळेला उडवलंय हवेत बॉल. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या अवकापासून चेंडू दूर आहे आणि 2 धावांची लहर येते. फेकी केतनच्या दिशेने. स्ट्रायकिंग गेनला दुहेरी धावांनी सांघिक धावफलक पुढे जाईल. फक्त 7. 1 आउट 7. 2 ओव्हरचा खेळ संपला.
स्मार्ट नेट रत्नागिरी प्रथमतः बॅटिंग करत असताना धाडसकल गोवा क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. आज आहे 27 फेब्रुवारी, मराठी भाषा गौरव दिवस. मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व मराठी बांधवांना लाख लाख शुभेच्छा. लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक, जाणतो मराठी, एवढ्या जगात माय, मानतो मराठी. मराठी गौरव दिनाच्या सर्व मराठी बांधवांना लाख लाख शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. साहिल व्यक्तिगत पहिलं टीमचं तिसरं षटक फेकण्यासाठी ते तयार. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा दिनाच्या लाख लाख शुभेच्छा. आपण स्मार्टनेट रत्नागिरी क्रिकेट टीमचा देखील स्क्वॉड पाहतो आहोत. राज तिलोटकर, जॉन, संकेत देवगडकर, युवराज सावंत, त्याचबरोबर अरफात होलसेकर, सोनू निगर, आशिष पावसकर, अमित आचरेकर. चांगला बॉल, डॉट रत्नेश फाले, संदेश नारकर, राहुल आरेकर, सोहम घाडी हे खेळाडू पाहायला मिळतील स्मार्टनेट रत्नागिरी क्रिकेट टीम मध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती साहिल, चांगला बॉल डिलिव्हर केला. पहिलाच डॉट बॉल आहे. धावांसाठी संघर्ष चालू आहे. स्ट्रगल करत असताना बॅटिंग टीम चांगला फटकावून साईडला मंडगाडच्या सहाय्याने टर्न केले. बॉलला सिंगल पाहायला मिळेल. जॉन एका बाजूने थांबलाय, मात्र गरज आहे ती मोठ्या फटक्यांची. थांबून चालणार नाहीये, धावा येणं गरजेचे आहेत. चला, यापुढचे जे दोन संघ आहेत, राज ग्रुप दिल्ली धमाका क्रिकेट टीम आणि रणझुंजार वैभववाडी, कृपया आपण रिपोर्टिंग करायचंय. दोन्ही संघांना विनंती, आपण त्वरित रिपोर्टिंग करा. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. चांगला बॉल कट केलाय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल पाहायला मिळेल. सिंगलने काम चालणार नाहीये. समोर तगडा संघ आहे. मोठी धावसंख्या उभारण्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे ज्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करता. समोरच्या संघावरती एक अतिरिक्त दडपण टाकण्यासाठी तुम्हाला गरज असते ती धावांची, आणि त्यासाठी धावांसाठी भुकेलेला खेळाडू मैदानामध्ये येणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार होईल. युवराज सावंतचा फटका हवेत आणि केतनने घेतलंय त्याला आपल्या कवेत. आली आहे विकेट. विकेट नंबर 2 डाऊन. नवीन फलंदाज सोनू मैदानामध्ये दाखल झालाय. कठीण परिस्थितीमधून जातोय स्मार्टनेट रत्नागिरी क्रिकेट संघ, आणि ही परिस्थिती बदलावी लागेल. कारण देव तुमची परिस्थिती तोपर्यंत बदलत नाही जोपर्यंत तुम्ही तुमची मनस्थिती बदलत नाही. त्यामुळे तुमची मनस्थिती बदलावी लागेल. समोर किती ताकदवर संघ असला तरी तुमची ताकद तर दाखवावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. कव्हर्सला बॉल हवेत खेळलेत. यावेळेला चांगला फटका इनसाइड आउट. दुसऱ्या धावेसाठी निघाले. 2 धावांची लहर येते आणि दुहेरी धावांनी सांघिक धावफलक पुढे सरकलाय. 11 दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय. 11 धावा. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 6 ओव्हरची लढत. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओव्हर टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट ग्रीन पार्क स्टेडियम वरती सलग 8व्या पर्वामध्ये डे नाईटचं आयोजन. लेन बॉल, वेग भन्नाट आहे. जलद गती गोलंदाजी होते. ॲक्युरेसी खूप चांगली पाहायला मिळते. हे जे सगळे व्यावसायिक गोलंदाज आहेत आणि अनेक स्पर्धांचा अनुभव आहे, त्याचबरोबर कित्येक वर्षांचा सराव त्यांच्याकडे आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. फक्त 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्मार्टनेट रत्नागिरी क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना
थँक्यू. संधी मिळाली तर त्या संधीला आपल्याला करण्यासाठी ती मेहनत घ्यावी लागते आणि पाहूया आता स्मार्टने रत्नागिरी यांच्याकडे अजूनही अमोल सर 3 षटकं बाकी आहेत, 18 चेंडू बाकी आहेत, म्हणजे 18 ऑपॉर्च्युनिटीज बाकी आहेत आणि पाहूया त्या 18 ऑपॉर्च्युनिटीजचा सामना कसा फलंदाज करतायत. बॉलिंग ट्रॅक वरती आर्यन भोईर तयार होईल. भिवंडी परिसरातला हा गोलंदाज आहे. ऑन साइडला फटका, मिड विकेटला गॅप शोधलाय, 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील आणि त्याला बीट करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका बाजूला शाहरुख खान, दुसऱ्या बाजूला सलमान खान आणि मधूनच प्रीती झिंटा फरार. संजीवनी चौकार. गॅप मध्ये खूप चांगला टॅप पाहायला मिळतोय जॉनच्या बॅट मधून. 4 धावांनी टीमची धावसंख्या वाढते. 15 धावा. हवेत बॉल फ्लाय स्लिपला बीट केलंय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने प्रचंड वेगात. बॉल सीमारेषेचं सीमा उल्लंघन करतोय. येतोय शानदार चौकार. दोन बॉल मध्ये धावा आलेत. जॉनने आपला रिदम आता मात्र पकडलाय. वाईट बॉलची इथे घोषणा होते. अतिरिक्त धावांनी टीमची धावसंख्या पुढे जाईल. 20 धावा. धावा स्कोर बोर्डवरती येणं गरजेचे आहे. कमीत कमी तुम्हाला 55 ते 60 धावा या विकेटवरती जर तुम्ही बनवला तर चांगली फाईट देऊ शकता. त्याकडेच लक्ष द्यावं लागेल बॅटिंग टीमला आणि या सामन्याची पूर्णतः जबाबदारी जॉनला घ्यावी लागेल, कारण या संघातला सगळ्यात सिनियर खेळाडू जॉन आहे. फिरवलंय, बॉल टर्न केलंय, बॉल बाहेर कट केलंय. जॉनकडे उत्तर नाही आहे. चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा आपण पाहतो तर आर्यन भोईरला 2 सलग चौकार ठोकले आर्यनच्या विरोधामध्ये जॉन फर्नांडिसने. त्यानंतर एक वाईट बॉल देखील आला. लेन बॉल पुढे टाकला. यॉर्कर लेनचा बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न आर्यनचा. फ्लिक केले, ग्लान्स करण्याचा प्रयत्न इथे केला जॉन फर्नांडिसने. एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या बदलली आहे. चौथ्या ओव्हरच्या मध्यंतरापर्यंत 21 धावा. 6 ओव्हरची ही लढत आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्मार्टने रत्नागिरी क्रिकेट टीम प्रथमतः फलंदाजी करते. दाडसकल गोवा क्रिकेट टीम नाणेफेकी जिंकून गोलंदाजी स्वीकारली. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. आर्यन भोईर भिवंडीवरून दाखल झालाय. आतमध्ये बॉल, बेल्स ब्लिंक झालेत, विकेट आली आहे आणि यावेळेला स्ट्रायकिंग गेमच्या बॅटर सोनूचा खेळ संपला. सोनू आउट. रत्नेश पाले नवीन फलंदाज. पण ऍक्शन रिप्ले देखील पाहतो बघा. भन्नाट वेगात बॉल आतमध्ये गेला, दांडी वाकवली, फर्निचर उद्ध्वस्त केलं. वेग भन्नाट पाहायला मिळते गोलंदाज आर्यन भोईरचा. आतापर्यंत 10 धावा त्याने खर्च केलेत. जॉनीचे 2 मोठे फटके, 2 चौकार देखील आपण पाहिले या षटकामध्ये. ओव्हर नंबर 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 50 धावा तरी बनवाव्याच लागतील तर एक फायटिंग टोटल होऊ शकेल. केतन मात्रे समोर आहे. ओ यॉर्कर लेन, काय टप्पा इथे पाहायला मिळतोय. आर्यन भोईर अचूकता, चांगला बॉल डिलिव्हर केला. आल्या पावलाने परतावं लागेल बॅटरला. प्रथमेश फाले आउट. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. राहुल आरेकर, लोकल टॅलेंटेड खेळाडू राहुल आरेकर
21 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राहुल आरेलकर मैदानामध्ये फलंदाज दाखल झाला. आर्यनच्या मोठ्या ओव्हरचा सामना केल्यानंतर ओव्हर नंबर 5 मध्ये अमोल गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. अमोल भोसले महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातला हा खेळाडू आहे. चांगलं काम ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याला संघामध्ये स्थान मिळाले. बॅटिंग तर खूप चांगली, त्याचबरोबर गोलंदाजी देखील. यॉर्कर लेनचा बॉल डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न, खोदले बॉलला ऑन ड्राईव्हचा फटका, जमलेल्या चाट्यात बॉल मिडी विकेटला. 2 धावांची लहर येते. चांगली फेकी, त्याचबरोबर घरट्यामध्ये सुरक्षित पोचला बॅटर. 2 धावांनी सांघिक धावफलक पुढे सरकेल. 23 धावा. व्यक्तिगत 17 धावांचं योगदान आतापर्यंत जॉन फर्नांडिसने दिले. हा अनुभव आहे जॉन फर्नांडिसचा. सातत्याने सलामीसाठी तो फलंदाजीला येतो. अनेक वर्ष क्रिकेट खेळला आणि शेवटपर्यंत त्याला थांबावंच लागेल. लेग स्टिक वरती बॉल आहे का पाहावं लागेल आणि यावेळेला हलकंसं अपील केलंय. त्या दरम्यान अपील पंचांनी फेटाळले. शपल क्रॉस झाले ऑफस्टिकच्या बाहेर. एकच धाव. सिंगल पाहायला मिळते. स्पर्धेच्या ठिकाणी राजश्री पवार लोके मॅडम यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतं आहे. आम्ही आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. राजश्री पवार लोके मॅडम, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आप आए बहार आए. धन्यवाद. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने आपलं मनापासून स्वागत. यावेळेला अवैध बॉल मिडी विकेटला आली आहे विकेट. शाहिद होलसेकर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. रामेश्वर प्रतिष्ठान मिड मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतो आहोत. बॉलर तयार. ओ यॉर्कर लेन. आम्ही सातत्याने सांगतो की गोलंदाजाचा टप्पा खूप चांगला असावा. तो चांगला टप्पा यावेळेला डिलिव्हर केला. बॅट्समनला बॉल समजलाच नाहीये आणि यावेळेला 6वा धक्का. गेन अंदर, दंडी बाहेर. आशिष मैदानामध्ये दाखल झालं. अडचणीमध्ये यावेळेला स्मार्टनेट रत्नागिरी क्रिकेट संघ बॅकफुटवरती आहे. गरज आहे ती डाव सावरण्याची, लोकल टॅलेंट बाहेर काढण्याची. समोर व्यावसायिक संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये तुमचं टॅलेंट जर तुम्ही दाखवलात तर उद्या तुम्हाला प्रसिद्धी मिळणार आहे. रुबी कट पाहायला मिळते. लेग स्लिपकडे बॉल चाललाय. धावगुण्याचा कोणताही प्रश्न निर्माणच झाला नाहीये. जॉनी मात्र एका बाजूने चांगली बॅटिंग करतोय. 16 चेंडूमध्ये 18 धावा त्याच्या खात्यावरती आहेत. 6 विकेट 24 धावा. प्रथमतः बॅटिंग करत असताना स्मार्टनेट रत्नागिरी क्रिकेट संघ धारसकल गोवा क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये ही लढत आपण पाहतोय. राजश्री पवार लोके मॅडम यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करतो आहोत. आल्या आल्या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मिठाईचं देखील वाटप झालंय, स्वीट वाटप झालंय. राजश्री पवार लोके मॅडम, आपले मनापासून धन्यवाद. आणि आपण आल्याची चाहूल करून दिलीत त्याबद्दल मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आहोत. खूप मोठं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून देखील राजश्री पवार लोके मॅडम यांचं सातत्याने राहिलंय. त्यांचंही स्वागत आहे ग्रीन पार्क स्टेडियममध्ये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक, त्याने बॉलला स्टॉप केलंय. धाव येणार नाहीये. जॉन क्रे स्ट्राईक आहे. शेवटचं षटक आपण पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती आकाश आहे. आकाश चिंदारिया
चांगला फटका कव्हर्सला खेळ डीप मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल तर पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी निघाले, कॉल दिला दुसरीचा, फेकी झाली आणि 2 धावांची लहर देखील येते. थोडेसे नाराज केतन मात्रे आहेत. फेकीसाठी मात्र खूप लांबून फेकी केली होती. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला एफर्ट दाखवला. 2 धावांचा फटका, जॉनचं व्यक्तिगत 20 धावांचं योगदान, टीमची धावसंख्या 26. रिव्हर्सचा फटका, गॅप शोधण्याचा प्रयत्न, गॅप शोधता आला नाहीये, क्षेत्ररक्षकाला हेरलंय, धाव येणार नाहीये. फटका तर खूप चांगला होता. थोडासा फाईन जर फटका असता तर कदाचित बाउंड्री आली असती. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला महत्व कुठे आहे? आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, दूरवर्ती क्षेत्ररक्षक आहे त्यामुळे दुसऱ्या धावेसाठी निघतील का हे पाहावं लागेल. मात्र हा खेळाडू दुसऱ्या धावेसाठी निघाला नाहीये, फक्त सिंगल येते. टीमची धावसंख्या फलकावरती आहे 27. आज तारीख देखील आहे 27. मराठी भाषा दिवस आणि मराठी भाषा दिवसाच्या पुन्हा एकदा सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा. 27 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉलर तयार. एंटोफिल परिसरातला हा खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवरती आहे, आकाश चिंदारिया, ज्याची बॅटिंग देखील तुम्ही पाहणार आहात. बॉलिंग देखील खूप चांगली होते. बॉलर तयार. स्ट्रायकिंग येईलला वल्लभ रेणकवा वल्लभ, कारण समोर व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. त्या तुलनेत जर विचार केला तर हे लोकल टॅलेंट आहे. आणि बघता बघता ओव्हर नंबर 6चा खेळ थांबला. धाडसकल गोवा क्रिकेट संघाने प्रथमतः नाणेफेकी जिंकत गोलंदाजी करणं पसंत केलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. स्मार्ट नेट रत्नागिरी क्रिकेट टीमला 6 ओव्हरमध्ये 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा फलकावरती. 28 धावांचं छोटं लक्ष. धाडसकल गोवा क्रिकेट टीमच्या समोर 28चा पाठलाग कसा होईल सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये मात्र बदल होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात आमचे सहकारी समालोचक मनीषजी पाटील सरांचा आवाज आपल्या कानापर्यंत येईल. तोपर्यंत मी अमोल जमदाडे काही वेळासाठी आपली रजा घेतोय. धन्यवाद. हॅलो, आपल्या रामेश्वर प्रतिष्ठान मंडळाची जी जर्सी आहे ती उपलब्ध आहे. जर कोणाला हवी असेल तर आपण शशांक फाटक यांच्याशी संपर्क साधायचा आहे. ओके. हॅलो, सौ राजश्री लोके पवार मॅडम यांना विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं रामेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत. धन्यवाद अमोल जमदाडे सर आणि पुन्हा एकदा सर्व क्रिकेटर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आजच्या या महत्त्वपूर्ण रजनी सत्रामध्ये. मराठी भाषा गौरव दिन, मराठी बोलूया आणि मराठीतूनच संवाद साधत असताना आपण गेल्या कित्येक वर्षांपासून 23 वर्ष या स्पर्धेला ऐकत आलेलो आहोत. आजचा 23व्या पर्वाचा हा 4थ्या रजनीचा प्रवास सुरू झालेला आहे. नाणेफेक जिंकून धाडसकळ गोवा संघाने क्षेत्ररक्षण निवडलं आणि फलंदाजी करताना स्मार्ट नेट रत्नागिरी या संघाच्या बनलेल्या आहेत. पहिल्या 6 षटकांमध्ये 27 धावा आणि जिंकण्यासाठी 28 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे धाडसकळ गोवा या संघासमोर. तर जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, क्रिकेट रसिकांचं आम्ही श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिढभाव च्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय. प्रेक्षक अविभाज्य घटक राहिलेला आहे या स्पर्धेचा आणि म्हणूनच प्रेक्षकांनी मागच्या 3 दिवसांपासून जो प्रतिसाद दिलेला आहे तो उल्लेखनीय राहिले. आदरणीय भाईजी नरे साहेब, देवान सरपंच मेडबाव आणि त्यांचं नेतृत्व या स्पर्धेला सातत्यानं लाभलेलं आहे. न चुकता कुठलाही खंड पडू न देता आदरणीय भाईजी नरे यांनी या स्पर्धेला उत्तम मार्गदर्शन दिलेलं आहे. त्यातल्या त्यात आदरणीय शैलेशजी लोकेसाहेब यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीनं ही स्पर्धा पुढे नेण्यासाठी आपला अनुभव वापरलेला आहे आणि आमची पूर्ण प्रतिष्ठानची टीम, लहान मोठा सर्व सदस्य ज्यांनी नेहमीच या नेतृत्वाला मान्य करत असताना ती कृती केली आणि ती कृती लोकप्रिय झाली. म्हणूनच बघा ना, पाहुणेसुद्धा आवर्जून या स्पर्धेला भेट देताना मुख्य मंचावर पाहायला मिळत आहेत. थोड्याच वेळात पुढचा संघ देखील 2 संघात आपण टॉस करणार आहोत.
दोन्ही कॅप्टन चला. आरजे ग्रुप दिल्ली धमाका आणि रणझुंजार वैभववाडी दोन्ही कॅप्टन टॉससाठी पोहोचा. होईल टॉस बॉक्समध्ये आणि लगेचच आपण आजच्या वेळापत्रकातला पुढचा सामना सुरू करणार आहोत. 2 फलंदाज पोहोचत आहेत मैदानाच्या आतमध्ये सुरुवात देण्यासाठी. राकेश कहर आणि केतन म्हात्रे हे 2 फलंदाज मैदानात पोहोचत आहेत या 28 धावांचा पाठलाग करताना. पेपर कधीच सोपा नसतो. आपण तो सोपा कसा करायचा ते अभ्यासावर अवलंबून आहे. समोरील खेळाडूंचा अभ्यास आवश्यक आहे आणि स्मार्टनेट रत्नागिरी या संघाला ते करून दाखवायचं आहे. जमणार नाही हा विचार मनात ठेवण्यापेक्षा आपण करून दाखवू शकतो हा आत्मविश्वास कधीही उजवा ठरतो. त्याचमुळे पाहूया गोलंदाजांना आपली सर्वोत्तम गोलंदाजी सादर करताना आपण या परिसरामध्ये किती नावाजलेल्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत, किती चांगला क्रिकेट खेळलेला आहे त्याचं प्रमाण देण्याची हीच ती योग्य वेळ आहे. समोर आहे केतन म्हात्रे, बाईक सम्राट. ISPL मध्ये खूप चांगला खेळ चेन्नई सिंगमसाठी ज्यांचा आपण पाहिला ते स्ट्रायकर साईडला आहेत. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज येत आहेत शाहिद होलसेकर बॉलिंग ट्रॅकवर पंचाच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. 30 सेकंडच्या आतमध्ये फाईन लेग, थर्ड मॅन, पॉइंट, कव्हर, मिड ऑन, स्क्वेअर लेग. शाहिद पहिला बॉल, फुलटॉस बॉल, फक्त बॉटम हँडचा वापर. पहिल्याच बॉलवर शाहिदच्या खात्यात विकेट येता राहिली. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. पहिल्याच बॉलवर केतनला बाद करण्याचा मौका क्षेत्ररक्षकाने गमावला. बॉल सीमारेषा पार, चौकार. मी म्हणालो होतो की तुमच्याकडे बेस्ट आहे, तुम्हाला फक्त ते मैदानात आणायचं आहे. आणि पहिल्याच बॉलवर केतन म्हात्रेचा विकेट मिळवला होता पण तो सोपा झेल सोडलेला आहे. आता ते किती महागात पडेल येणारा काळ ठरवेलच. पण पहिल्या बॉलवर चौकाराला पाहूया. शाहिदने तर आत्मविश्वासाने पहिला बॉल डिलिव्हर केला होता. फुलटॉस बॉल जो एक्सपेक्टेड नव्हता फलंदाज केतन म्हात्रेला. पण आता ताकद आहे आणि तो अभ्यास सुद्धा परफेक्ट ऑन ड्राईव्ह. सुटलेल्या झेल नंतर पुढच्याच बॉलवर आत्मविश्वास सादर करणारा चौकार. 4 धावा. 28 धावा रोखायच्या आहेत. पहिल्याच बॉलवर प्रतिस्पर्धी संघाकडून एक लीड बॅटर चुकतोय तर त्या चुकीचा फायदा उचलला गेला पाहिजे होता. पण आता 2 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या 8 जिंकण्यासाठी आता 20 धावांची गरज आहे. पुढचा बॉल शाहिद, राऊंड विकेट. जणू काही ते प्री डिसाइडेड होतं केतन म्हात्रे यांच्यासाठी की अगोदर लेन बॉल होता, आता आउटसाइड द ऑफ स्टंप येईल आणि मला रिव्हर्स हिट खेळायची आहे. आणि त्यांनी तो प्रयत्न केला सुद्धा पण बॉल खूप जास्त बाहेर राहिला पण वाईड लाईनच्या आतूर होता. येतो हा डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ संपला. आता पंचांच्या डावीकडून बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होता शाहिद होलसेकर. ओव्हर द विकेट. यावेळेस फुल लेन बॉल होता, कनेक्शन झालंय पण बॉल वेगानं तर सरकत नाही. या थर्ड मॅनला स्टॉप चांगला आहे. सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल कंप्लीट केला जाईल. 2 होत्यात पूर्ण. धावसंख्या पोहोचते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. 10 धावा जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे. चला पुन्हा एकदा टॉससाठी आपण दोन्ही संघाला बोलवतोय. आरजे ग्रुप दिल्ली धमाका आणि रणझुंजार वैभववाडी दोन्ही कॅप्टन चला टॉससाठी रेडी राहा. धावफलका धावा आहेत 10 धावा, 10 रन्स. नेक्स्ट बॉल शाहिद. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. लेन बॉल, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफला टार्गेट करत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे पण आता कुठली चूक नाही होणार. केतन म्हात्रेचा विकेट पहिल्या षटकात शाहिदने मिळवला. पहिला धक्का धाडसकळ गोवा. केतन बॅक टू डगआउट. सुमित केतन बाद झालेले आहेत. 2 चौकार केतनच्या वतीनं संघाला मिळाले पण त्यांना जास्त काळ काय थांबता मैदानात आलं नाही. आता नवीन फलंदाज सुमित धोंगडे मैदानाच्यात दाखवत आहेत. सुमित मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. रायगडचा हा धुरंदर ज्यांना 2 वेळा रायगड प्रीमियर लीगमध्ये सिरीज जिंकता आलेली आहे असे सुमित जे एक क्वालिटी पर्पज बाळगणारे बॅटर आहेत, युटिलिटी क्रिकेटर आहेत. केतन म्हात्रेला रिप्लेस करण्यासाठी पोहोचलेले आहेत. शाहिदने पहिल्या बॉलवर विकेट मिळवण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना
तो क्षण अनुभवायचाच होता आणि तो त्यांनी अनुभवला. केतन म्हात्रे यांचा विकेट त्यांच्या खात्यात गेला. 5 चेंडूचा खेळ संपला. 10 धावा, 1 फलंदाज बाद. ऑफस्टोच्या बाहेरचा बॉल मिड ऑफ आहे, मागे सरकतोय, जेलसाठी कमिटमेंट दाखवतोय, पण कॅच कंप्लीट नाही झाली. प्रयत्न तर चांगलेच क्षेत्ररक्षकांचे पाहायला मिळते आहेत. ही आहे 100% कमिटमेंट टुवर्ड्स क्रिकेट टीम स्मार्टनेट रत्नागिरीची. आणखीन एक विकेट मिळू शकला असता शाहिदला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 28 सापडला करताना 12 धावा, 1 फलंदाज बाद. पुढच्या 30 बॉल्समध्ये पूर्ण करायचे आहेत. धावा 16, 30 चेंडू 16 धावा. धाडसकल गोवा. बॉलर्स खूप चांगले आहेत, वेगवेगळे पर्याय आहेत. अरफात होलसेकर असेल किंवा राज तिर्लोटकर असेल, नमित आचरेकर असेल, असे वेगवेगळे पर्याय आहेत स्मार्टनेट रत्नागिरी या संघाकडे. आणि आता अरफात होलसेकर यांच्यावर तो विश्वास ठेवलेला आहे. शाहिदने पहिल्या षटकात 1 विकेट मिळवलेला आहे. धावसंख्या पोहोचते 12. फुल टॉस, बॉटम एंडचा परफेक्ट यूज, पण नाही डिस्टन्स गाठला जात. पहिल्याच बॉलवर आता अरफात सुद्धा विकेट मिळवतोय. खेळ संपतोय. राकेश कहरचा 0वर दुसरा धक्का. धाडसकल गोवा. हायलाइट होण्यासाठी एक क्षण सुद्धा पुरेसा असतो. तुमच्या कारकिर्दीला एक धक्का सुद्धा लोकप्रिय करू शकतो आणि ती लोकप्रियता कदाचित आता अरफातला सुद्धा मिळेल, ज्यांनी पहिल्याच बॉलवर विकेट मिळवला. शाहिदला मिळेल, शाहिदने केतन म्हात्रेचा विकेट मिळवला. तर नाण्याच्या 2 बाजू असतात. एक म्हणजे तुम्ही लोकप्रिय झालेला आहात, दुसरी तुम्हाला लोकप्रिय व्हायचं आहे. मग त्यासाठी नेमकं काय करायचं आहे ते आता मैदानाच्या आतमध्ये स्मार्टनेट रत्नागिरीच्या गोलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळते. मी 4 नावं घेतली, म्हणजे अरफात होलसेकर असेल, शाहिद होलसेकर असेल, नमित आचरेकर असेल, राज तिर्लोटकर असेल. हे गोलंदाज आहेत या संघाचे आणि त्यापैकी आता चांगली कॅप्टन्सी पाहायला मिळते. 28 धावांचं लक्ष जरी आहे, पण तो वेकअप कॉल आहे धाडसकल गोवासाठी की हे सुद्धा चांगलं क्रिकेट या परिसरात खेळूनच ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेले आहेत. आणि त्यामुळे आतापर्यंत 2 फलंदाज ज्यांना जास्तीचं योगदान काय देतं आलं नाही. केतन म्हात्रे यांनी 10 धावांचं योगदान दिलं. राकेश कहर 0वर बाद झाले. विकी मुंबईकर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर साईडला लेफ्टी बॅटरने रिप्लेस केले. स्ट्रायकर साईडला विकी मुंबईकर, बॉलिंग ट्रॅकवर अरफान होलसेकर. अरफात होलसेकर ओव्हर द विकेट. शॉर्ट लेन जागा मिळाली आणि त्यानंतर बॅकफुटला बॅलन्स करून कट करताना बॉलला खेळले. पॉइंट सीमारेच्या दिशेने आणि पहिल्याच बॉलवर विकीचं खातं चौकाराने खुलते. 4 धावा. खूप जास्त जागा मिळाली होती विकीला आणि जास्त काय करायचं नव्हतं. बॅकफुट स्ट्रॉंग आहे विकीचा आणि त्याचमुळे पहिल्याच बॉलवर त्याला थोडं सोपं होतं हा चौकार प्राप्त करणं आणि त्याने तो प्राप्त केला आणि खातं चौकाराने खोललं स्वतःचं. लेन बॉल थोडासा क्रॉस बॅटेड. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनचे. बॉलवर पोहोचतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट. तर धावसंख्या पोहोचते आता 2च्या मदतीनं 18वर. अजूनही जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स आरजे ग्रुप दिल्ली धमाका, रणझुंजार वैभववाडी लवकर पोहोचा टॉससाठी. पहिला सामना संपण्याच्या अगोदर ड्राईव्ह केलंय. बॅकलिफ्ट चांगली आहे विकीकडे आणि त्याचा यूज ते योग्य त्या पद्धतीने करणं आहेत. बॉलचं मेरिट ओळखून बॉलची पिचिंग पाहून परफेक्ट स्ट्रोक खेळण्यासाठी ते पटाईत आहेत आणि म्हणूनच बघा ना
पहिला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, दुसरा बॉल मिड ऑनला आणि तिसरा बॉल आता एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफला. 3 वेगवेगळ्या झोनमध्ये ते स्ट्रोक मुंबईकरने खेचले आणि 3 चेंडूमध्ये त्यांनी 7 धावांचं योगदान दिलेलं आहे. धावसंख्या पोचते 19. जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची गरज आहे. आतापर्यंत पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातले 4 बॉल्स डिलिव्हर झालेले आहेत. पंचाच्या उजवीकडून अरफात स्टंप टू स्टंप अटॅक, पण आता सुमितचा हा पेटंट स्ट्रोक आहे. फटका दमदार, स्ट्रोक असरदार, बॉल सीमारेषा पार, येतोय षटकार. 6 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. फास्ट फॉरवर्ड बॅटिंग धाडसकल गोवा या संघाची पाहायला मिळते. नेट रन रेट असतं तर खूप चांगला नेट रन रेट असता, पण फॉर्मॅट खूप चांगला आहे. जिंका आणि पुढे जा. फक्त एकदा पराभूत होण्याची तुम्हाला तरतूद आहे, मग ती शेवटची लढत जी खूप महत्वाची. आजच्या वेळापत्रकातली फुल टॉस बॉल ऑन साईडला बॉलला टोन केले. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरचे बॉलवर पोहोचतील आरामात आणि आरामात 1 धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. 2 धावांची गरज जिंकण्यासाठी. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे 26. जिंकण्यासाठी आता 24 चेंडू, 2 धावांची गरज. थँक्यू. मागच्या 4 दिवसांपासून मी मिडभाव गावामध्ये आहे आणि सर्व जी नागरिक आहेत या परिसरातले सर्वांनी तो उदो आदरणीय भाईजी नरे असेल, आदरणीय शैलीजी लोके असेल यांचा केलाय. म्हणजेच वेळ प्रसंगी जेव्हा गरज पडते, रात्री अपरात्री उभं राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय शैलीजी लोके आणि आदरणीय भाईजी नरे. आणि म्हणूनच सातत्यानं नागरिक सुद्धा आपल्या आवडत्या नेत्याला प्रतिसाद देत असताना त्यांच्या कार्यकुशल नेतृत्वावर भरोसा ठेवून आपल्या परिसराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे. आणि त्यातल्या त्यात रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव हे प्रतिष्ठान सातत्यानं समाज उपयोगी कामं करताना पाहायला मिळालेत. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलंय. कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. डीपमध्ये मिळते 1 धाव. स्कोर लेव्हल झाला. जिंकण्यासाठी आता 1 धावेची गरज आहे. स्कोर लेव्हल धाडसकल गोवा या संघाने आरामात हा विजय संपादित करण्यासाठी ते प्रयत्न दिले. जास्त काय आक्रमकता नाही दाखवली, पण 2 फलंदाज बाद झालेले आहेत या रनचेसमध्ये. शाहिद सपुढचा बॉल आणि ही धाव पूर्ण करून सामना जिंकलेला आहे धाडसकल गोवा. अभिनंदन. हा आजच्या रजनीतला पहिला सामना जिंकलेला आहे धाडसकल गोवाने. अभिनंदन. हार्डलक्ष टीम स्मार्ट नेट रत्नागिरी. चला करूया टॉस. टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन्स रणझुंजार वैभव